पुण्यात बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांचं घर आहे असं तुम्हाला कुणी सांगितलंय तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते खरंय। हा बांगलादेशी घुसखोर भारतात आला तरी कसा आणि त्याने पुण्यात घर घेतलं तरी कसं, पाहूयात यावरील खास रिपोर्ट। बांगलादेशी घुसखोर रोहिंग्याचं पुण्यात घर, 500 रुपयात आधार कार्ड, 80,000 विकत घेतलं घर। घुसखोर रोहिंग्याचा पुण्यात घरोबा। हा आहे बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या मुजम्मिल खान। मुजम्मिलचं पुण्यात स्वतःचं घर आहे असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। पुणे जिल्ह्यातील देहू रोड मध्ये त्याचं स्वतःचं घर आहे आणि ही आहे त्याच्या घराची दृश्य। हेच घर 80,000 मुजम्मिल खान यानं खरेदी केलं। घर खरेदीसाठी त्यानं बनावट कागदपत्राचा आधार घेतल्याचं तपासातून समोर आलंय। याच पंडित चाळीमध्ये हे घर जे आहे ते 80,000 रुपयांना विकत घेतलं। मात्र हा व्यवहार हा पूर्णपणे अनधिकृतरित्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सर्व बांगलादेशी जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धक्कादायक म्हणजे मुजम्मिल खान यानं केवळ 500 रुपयात भिवंडीतून आधार कार्ड तयार केल्याचंही तपासातून उघड झालंय। मुजम्मिल खान म्यानमारच्या इस्लामिक संस्थेत मौलानाचा कोर्स करत असल्याचं समोर आलंय। त्यानं म्यानमारमधून 2012 मध्ये बांगलादेशात स्थलांतर केलं। त्यानंतर 2013 मध्ये त्यानं भारतातील कोलकात्यात सहकुटुंब घुसखोरी केली। कोलकात्यातून तो कुटुंबासह पुण्यात वास्तव्याला आला। पुण्यात तो कपड्याचा सुपारीचा व्यवसाय करत होता। भिवंडीतून 500 रुपयात त्यानं आधार कार्ड मिळवलं, तर देहू रोडमध्ये 80,000 रुपये रोख देऊन जागा खरेदी केली। खरेदी खताची नोंद न करता स्वतःचं घरही बांधलं, तसंच भारतीय पासपोर्ट मिळवला। पिछले 7-8 साल से इधर रह रहा था, इतना अपने को पता था। हम तो नीचे साइड रहते, वो हमारे बैक साइड रहते, पर उसके अंदर इतना था, वो बांग्लादेशी था, इसके बारे में किसी को जानकारी नहीं थी। रोहिंग्यांच्या अवैध वास्तवाची माहिती दहशतवाद पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतलं। मात्र बांगलादेशी रोहिंग्या भारतात येतो आणि पुण्यात घरही खरेदी करतो आणि त्याची माहिती कोणत्याही यंत्रणेला नसते, ही सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ, पुणे।